नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज आपण नवीन प्रश्न बघूया. वेगवेगळ्या ज्या व्हरायटीज आहेत प्रश्नांच्या, त्या व्हरायटीज आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तर आजच्या या पिरियडमध्ये आपण सरळ रूप द्या या टाईपचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न एमपीएससी एक्झाम, टेट एक्झाम, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती, लिपिक पदाची भरती आहे. या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याच्याबरोबर स्कॉलरशिपचा जो काय पार्ट आहे, एक्झाम आहेत, त्या स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये पण या टाईपचे प्रश्न पडतात. बुद्धिमत्ता ट्रिक्स या स्वरूपात आपण घेणार आहोत. तर या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन समोरील बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पहिल्यांदा मिळेल. आणि व्हिडिओ शेअर करा. ओके, आणि व्हिडिओ आवडला की तो लगेच लाईक करा. तर चला वेळ न वाया घालवता आपण प्रश्न बघूया. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप जास्त उपयुक्त आहे. तर बघूया प्रश्न. सरळ रूप द्या. खूप मोठा अंक आहे, खूप मोठा अंक आहे. बघा, आपल्याला हा प्रश्न काही सेकंदामध्ये सॉल्व्ह करायचा आहे. या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये टाइम लिमिटेशन खूप जास्त महत्वाचे आहे. टाइम लिमिटेड आहे, त्या टाइम मध्येच हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे. जास्त वेळ लावत असाल तर त्याचा तोटा तुम्हाला जास्त घडू शकतो. शॉर्ट ट्रिक्स महत्वाचे आहेत बुद्धिमत्ता ट्रिक्स मध्ये. तर बघूया आपण इथे. बघा, पहिला नंबर आहे 3972. ओके, दुसरा नंबर आहे 7646 मध्ये आपल्याला बेरीज करायची आहे. इथे अधिक 8791 अधिक 2763 अधिक 9437 बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे, क्वेश्चन मार्क. आता आपल्याला हे चार ऑप्शन दिलेत. पहिला बघा 32,609. दुसरा ऑप्शन 25,630. तिसरा 32,405. चौथा ऑप्शन 78,512. आता बघा, आता हे असे नंबर दिलेत आपल्याला, ऑप्शन दिलेत 1 2 3 4 5. 5 नंबर आहे. नंबर खूप मोठा आहे. ऍडिशन करताना आपण आपल्या रेग्युलर मेथडचा वापर केला तर इथे वेळ जास्त लागेल. शॉर्ट ट्रिक्स वापरायचे. बघा, आता पहिल्यांदा मी लास्टचा जो नंबर आहे, बघा हा नंबर, जो नंबर आहे त्याच्या खाली अंडरलाईन मेन्शन करायचे, त्याच्या खाली रेष घ्यायची आणि त्या नंबरची पहिल्यांदा आपण बेरीज करूया. बघा, 7 अधिक 3 10, 10 अधिक 1 11, 11 अधिक 6 17, 17 अधिक 2 19. ओके, 19. म्हणजे इथं लास्टला मला 19 मधला जो लास्टचा जो नंबर आहे तो 9. 9 नंबर हा मेन्शन करावा लागेल. 9 नंबर हा लिहावा लागेल. आता बघा, हे असे चार ऑप्शन दिले. पहिल्या ऑप्शन मध्ये लास्टला 9 नंबर आहे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये लास्टला 0 नंबर आहे, म्हणजे हा चुकीचा ऑप्शन आहे. 100% चुकीचा ऑप्शन आहे. तुम्हाला चुकीचे ऑप्शन ओळखता आले पाहिजेत. पुढे इथे लास्टचा नंबर बघा 5 आहे. आपण 100% चुकीचा आहे, तो कधीही बरोबर येणार नाही. कारण इथं 19 ऍडिशन आले, लास्टला 9 नंबर आहे, तो नंबर आपल्याला मेन्शन करायचा आहे. पुढे 78,512, इथं लास्टला 2 नंबर आहे, हा पण ऑप्शन चुकीचा आहे. बघा, आपण जी बेरीज केली, एकक स्थानचा जो अंक आहे त्याची आपण बेरीज केली तर तिथे आपल्याला 9 नंबर हा भेटला. म्हणून फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे, 32,609. बघा, आता जर या ठिकाणी इथे 9 नंबर दिला असेल, इथे 9 नंबर दिला असेल, तर मग तुम्ही ह्या बाकीचे जे नंबर आहेत, बघा दशक स्थानचा अंक आहे, तर ह्या नंबरची बेरीज करू शकता आणि त्यानंतर हा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करायचा. आता दिलेल्या चार पर्यायामध्ये फक्त एका ठिकाणी 9 नंबर आहे, म्हणून आपण इथे
पहिला ऑप्शन हा बरोबर घेऊ शकतो आणि कुठेही चुका होणार नाहीत. पहिल्यांदा चुकीचे ऑप्शन कोणते आहेत ते 100% तुम्हाला समजले पाहिजेत आणि मग नंतर तुम्ही बरोबरकडे जाऊ शकता. ओके, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, लास्ट पर्यंत व्हिडिओ वॉच करा. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. सरळ रूप द्या. 7149 अधिक 3487 अधिक 2983 अधिक 6731 अधिक 8971 बरोबर क्वेश्चन मार्क. आपल्याला हे असे 4 ऑप्शन दिलेत. पहिला बघा 23140, दुसरा ऑप्शन 78250, तिसरा 29321, चौथा 32051. तर एकक स्थानी जो अंक आहे त्याची आपण पहिल्यांदा बेरीज करूया. 1 1 अधिक 1 2, 2 अधिक 3 5, 5 अधिक 7 12, 12 अधिक 9 21. तर इथं 1 हातच्या 2 पुढे कॅरी केला. ओके, 7 अधिक 2 9. आता दशक स्थानचा जो अंक आहे त्याची आपण बेरीज करूया. ठीक आहे, 7 अधिक 2 9, 9 अधिक 3 12, 12 अधिक 8 20, 20 अधिक 8 28, 28 अधिक 4 32. तर इथे 2 नंबर द्यायचा, 3 हातच्या पुढे कॅरी केला. ठीक आहे, आता बघा पहिल्या ऑप्शन मध्ये एकक स्थानचा अंक 0 आहे. इथे किती 1 एकच येणार. एकक स्थानी जे काय आपण ऍडिशन करतोय, बेरीज करतोय, त्याचा फायनल उत्तर जे आहे त्या आन्सर मध्ये लास्टचा जो एकक स्थानचा अंक आहे तो एकच असणार आहे. ओके, तर इथे हा ऑप्शन चुकीचा, इथे पण 0 आहे, हा ऑप्शन चुकीचा. या दोन्ही मध्ये करेक्ट ऑप्शन कोणता आहे यासाठी कॉम्पिटिशन आहे. तर बघा इथे 21 हा नंबर आहे, इथे पण 21 हा नंबर आहे, म्हणून हा ऑप्शन करेक्ट आहे. आणि हा जो लास्टचा जो आहे इथे दशक स्थानी 5 अंक आहे, त्यामुळे हा तर 100% चुकीचा आहे. ओके, चला 3 नंबरचा प्रश्न बघूया आपण. सरळ रूप द्या. बघा केवढा मोठा नंबर आहे. हा नंबर बघूनच किती वेळ लागेल याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तर बघा हा नंबर जो आहे 6 अंकी नंबर आहे. बघा 32 10 43 42 13 02 असे गट करायचे, 2-2 अंकांचे तिथे गट करायचे. वाचन पण या स्वरूपात करायचं. बरोबर क्वेश्चन मार्क. आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा पहिला ऑप्शन दिलाय 74 22 45, दुसरा ऑप्शन 74 23 45, तिसरा ऑप्शन 72 43 45 आणि चौथा ऑप्शन 74 32 55. आता आपण काय करूया, बेरीज करूया. बघा आता 2 अधिक 3 किंवा हा नंबर मी आता असा लिहितो बघा व्यवस्थित. 32 10 43 आपल्याला ऍडिशन करायचं आहे. 42 43 02 हे असे नंबर लिहायचे आणि मध्ये गॅप द्यायचा. काय होते बघा, जर तुम्ही गॅप दिला नाही तर ह्याची याची बेरीज करतो विद्यार्थी किंवा ह्याची याची बेरीज करतो, म्हणजे त्या चुका करतात. तर ह्या चुका प्रिव्हेंट करण्यासाठी, कमी करण्यासाठी या चुका ह्या मेथडने ऍडिशन करायची. बघा आता 3 अधिक 2 किती 5. ओके, बघा आता किती ऑप्शन मध्ये 5 नंबर आहे, इथं आहे, इथं आहे, इथं इथं. ठीक आहे, आपण त्या एकक स्थानच्या अंकाच्या आधारे करेक्ट ऑप्शन ओळखू शकत नाही. कारण का, प्रत्येक ठिकाणी 5 नंबर आहे. आता पुढचा अंक घेऊया 4 अधिक 0, याची बेरीज करूया. 4 45. बघा आता 45 पण प्रत्येक ठिकाणी आहे. बघा इथं 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 फक्त हा 5 नंबर आला, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. ओके,
क्लिअर झालं. डी हा ऑप्शन चुकीचा आहे. आपल्याला इथे बघा 2 अंकांची बेरीज केली, एकक स्थान आणि दशक स्थान, तर हा ऑप्शन चुकीचा होता. तर 3 ऑप्शन मध्ये करेक्ट कोणता ऑप्शन आहे याचं कॉम्पिटिशन आहे. ओके, बघूया. बघा 3 अधिक 0 3, 345. आता बघा इथं 345 आहे, इथं 345 आहे, पण पहिल्या ऑप्शन मध्ये 245 आहे, म्हणजे हा पण चुकीचा. दुसरा ऑप्शन चुकीचा निघाला. कायम लक्षात ठेवा, प्रश्न सोडवताना चुकीचा ऑप्शन कोणता आहे हे तुम्हाला क्लिअर समजलं पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे, तर तुम्ही या अशा एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे यश प्राप्त करू शकता. बघा आता पुढचा नंबर येतो. 1 अधिक 1 बेरीज किती आली? 2. आता बघा 23 45 कुठं आहे? इथं आहे. इथं 43 45, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा. बरोबर कोणता? बी हा ऑप्शन बरोबर आहे. 3 नंबरचा ऑप्शन हा, सॉरी 2 नंबरचा ऑप्शन आहे इथे करेक्ट आहे. ओके, तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.